राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसं आहेत मंडळी, एकदम मजेत ना. 20 डेज डेली ब्लॉग चॅनल माझे चालू आहे. त्याचा आज 16वा दिवस आणि आज मी चाललेलो आहे KIT कॉलेजला. आमचे ट्रेनिंग आहे तिथे. चला तर पाहूया त्याचा ब्लॉग. कॉलेजचा ड्रेस घातलेला आहे, टू व्हीलर घेऊन जायचं आवडलेलं आहे. सगळं थंडी वाजू नये म्हणून ड्रेस घातलेला आहे, मास्क घातलेला आहे. आता जाऊया चला KIT कॉलेजला. मित्रांनो, मी आता KIT कॉलेजवर येऊन पोहोचलेलो आहे. KIT कॉलेज सगळेजण चाललेलं आहे बघा. I wake up every minute with the fever dreams. I push my mind to a limit where it needs to be. I work blind, got vision I don't need to see. I'm picking mind over matter, I believe in me. I need to find more hours in the day to breathe. Need to find more power in the way I be. And when my mind turns out with the painful scenes, I need to scream out loud, I can't stop me. I wanna be the greatest like Rocky. You know I leave them all hating like a hobby. I'm out here making moves like a lobby. And if you ain't with me, it's your loss. See, I got my mind on the facts, I'm a python, grab what I like real fast. Choke until I have everything I attack, everything that I lack, everything that I want and I see, matter of fact. Cause I'm my own worst enemy. Only if I let it be. I can control anything if I can just think carefully. I control my destiny. Deep up in my mind I manifest it.
असते ना ॲक्रेलिक मध्ये केलेले आहे. करायला पाहिजे की साईज एक्झॅक्ट 100 बाय 100 पाहिजे. मग त्याच्यासाठी टूलपाथ देताना असं बॅच गेली तुमची प्रेझेंट लावून ते बाहेर पडले कारण दुसरी बॅच चालू आहे म्हणजे आज एफडी पाहिजे इकडून 2 mm इकडून 2 mm आणि जर इनसाइड केला 8 mm मायनस होणार इकडून 4 mm इकडून 4 mm आणि जर तुम्ही आउटसाइड केला तर तुमची जी आवडची एक्झॅक्ट साईज आहे 100 बाय 100 ती साईज तुम्हाला येईल. त्याची डिझाईनिंग जी आहे ती तुम्हाला त्याच्यावरून फुल साईज दिली आणि ही जी आहे ही रोटरी अटॅचमेंट आहे. म्हणजे जर सिलेंड्रिकल किंवा स्क्वेअर ब्लॉक जर असतील आपल्याकडे तर त्याच्यासाठी आपण ही अटॅचमेंट बसवलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही सिलेंड्रिकली टर्निंग आणि कार्विंग दोन्ही करू शकता. तर हा पार्ट आपण याच्यावरती बनवलेला आहे. आडवा चिटकवलं रे ते. वुडनवर 3D प्रिंटिंग केलेलं आहे. आपण राउटर बघितला त्या राउटरने केलेला आहे. मित्रांनो लेझर कटिंग मशीन आहे. आता KIT मध्ये आहे. आता आम्ही आयडिया लॅब बघितले आहे. आता दुपारची वेळ झाले जेवणासाठी चाललेलं आहे सगळेजण. बघा सगळे मित्र चाललेले आहेत जेवणासाठी. बघूया काय आहे स्पेशल मेनू. हॉस्टेलमध्ये आलेले आहे. पोळा मधमाशीची पोळी. लेझर ट्यूब आहे. फर्स्ट मिरर, सेकंड आणि थर्ड टोटल 3 मिरर आहेत. ओपनली रेज पास होतात त्यामुळे मशीन चालू असताना पुढे कोणी हात आणू नका आणि तिथून डायरेक्टली तर नोझलमधून लेझर पास होते. आणि हा कॉम्प्रेसर आहे बॅक साईड. कॉम्प्रेसरमधून ती एअर पास होते. त्या प्रेशरनं ते कटिंग होते. लेझर कटिंग केल्या पुसट दिसत आहे. तरी यात एक बाई गुलाब आणि वर पंथरी लेझर कटिंग आणि पॉवर या 2 गोष्टी फक्त सिलेक्ट केल्या जातात. आता कटिंग आहे बघा. या बाजूला आहे आता काय केलं ते कट केलं. फक्त बघता यावं लागेल. दरवाजा बंद असतो. KITची विजिट झालेली आहे. आयडिया लॅब आपण बघितली. जेवण पण एकदम मस्त आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.